नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चवळी बटाट्याची रस्सा भाजी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 100 ग्रॅम चवळी घेतलेली आहे। ही मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेली होती। आता ही मी एका कुकरमध्ये घालून घेते। आता मी इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। त्याची साल काढून त्याच्या मध्यम फोडी करून घेतलेल्या आहेत। ते सुद्धा यात घालून घेते। जेवढी आपण चवळी घेतलेली आहे तितकंच आपल्याला यात पाणी घालून घ्यायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे। आणि कुकरला झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची आहे। कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण कांदा तेलावर परतवून घेऊया। यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी तेल घालून घेते। आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यात मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते। हा कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परतवून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा परतवून झालेला आहे। आता यात मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते। हा टोमॅटो आपल्याला मऊसूत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा व टोमॅटो परतवून झालेला आहे। आता यात मी आलं लसणाची पेस्ट घालून घेते। मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। हे आपल्याला यात घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आलं लसूण घातल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे परतवत राहायचं आहे। इथे आपला आलं लसूण सुद्धा परतवून झालेला आहे। आता यात मी 2 चमचे घरगुती मसाला घालून घेते। पाव चमचा हळद पावडर। हे आपल्याला यात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपल्याला जे चवळी बटाटे शिजून घेतलेले आहे ते घालून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एक उकळी येईपर्यंत शिजून द्यायचं आहे। आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेते। आता तुम्ही इथे पाहू शकता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता यात मी 1 वाटी ओल्या नारळाचा चव घालून घेते। खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी बारीक चिरलेली कोथिंबीरीची पानं घालून घेते। तुम्हाला नसतील आवडत नाही घातली तरीही चालेल। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर अशी आपली ही चवळी बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।